श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तुम्हाला आजचा दिवस, येणारा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा जावो अशी मी स्वामींना प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. उद्या मंगळवार 26 नोव्हेंबर उत्पत्ती एकादशी आहे. एकादशी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असते. प्रत्येक एकादशीला वेगवेगळं महत्त्व आहे. उत्पत्ती एकादशीला सुद्धा वेगळं महत्त्व आहे. असे म्हणतात एकादशीचा जन्म या दिवशी झाला होता, त्यामुळे या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात. एकादशीचा उपवास करायला या दिवसापासून सुरुवात झाली होती, त्यामुळे या एकादशीला उत्पत्ती एकादशी सुद्धा म्हणतात. जर तुम्हाला एकादशीचं व्रत करायचं असेल किंवा एकादशी धरायला तुम्हाला चालू करायचं असेल, म्हणजेच उपवास करायला, तर तुम्ही या दिवसापासून उपवास करायला चालू करू शकता. कारण या एकादशीला विशेष असं महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही या दिवशी सुरुवात करू शकता. या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि काही सेवा देखील करायची आहे. भगवान श्री हरिविष्णूची तुम्हाला या दिवशी उपासना करायची आहे किंवा त्यांचं स्मरण करायचं आहे, त्यांची काही सेवा देखील करायची आहेत. तर तुम्हाला या दिवशी भगवान श्री हरिविष्णूचा एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप देखील करायचा आहे. तसेच तुम्हाला काही उपाय करायचे आहेत. आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. काही लोक काय करतात, गंगेमध्ये जाऊन स्नान करतात, पण गंगेमध्ये जाऊन स्नान करायला सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आज आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकून आपण स्नान करणार आहे. मी आज तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे, छोटासा. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. चला पाहूयात अशा कोणत्या वस्तू आहेत ते स्नानामध्ये टाकल्यानंतर आपण स्नान केलं तर आपले सर्व दोष दूर होतील. नकारात्मक शक्ती, करणी बाधा, पितृदोष, शत्रू त्रास आपले सर्व दूर होतील. आपल्या पाठीमागे असे काही शत्रू असतात, ते आपल्याला खूप त्रास देत असतात. म्हणजेच गुप्त शत्रू आपल्या तोंडावरती चांगलं बोलतात आणि पाठीमागून वार करतात. म्हणजे आपले त्यांना पुढे गेलेलं किंवा त्यांना अजिबात बघवत नाही, किंवा असे काही लोक असतात ते करणी बाधा सुद्धा करतात. त्यामुळे आपल्याला या लोकांपासून जर दूर राहायचं असेल तर आपल्याला काही उपाय करायचे आहे. त्या तुम्हाला लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आंघोळीला पाणी काढल्याच्या नंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम हळद टाकायची आहे. असे म्हणतात आपला गुरुग्रह जर कमकुवत असेल तर पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ केली तर आपला गुरुग्रह मजबूत होतो. यामुळे आपल्याला धनाची काही कमी पडत नाही किंवा प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते. म्हणून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम हळद टाकायची आहे. तुम्ही एक चिमूटभर हळद टाकली तरीही चालणार आहे. दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला खडे मीठ टाकायचं आहे. जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही साधे म्हणजेच छोटं मीठ असतं, बारीक आपण वापरतो जेवणामध्ये, ते मीठ टाकलं तरीही चालणार आहे. तर तुम्हाला एक चिमूटभर मीठ टाकायचं आहे. मिठामुळे सर्व आपले जी वाईट शक्ती आहे, नकारात्मक शक्ती आहे किंवा नजर तुम्हाला झालेली आहे, पितृदोष आहे, सर्व काही मिठामुळे नष्ट होते. त्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तिसरी वस्तू म्हणजे तुम्हाला थोडंसं गंगाजल तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला ते टाकायचं आहे. बघा, कोणत्याही देवाचं स्टोअर आहे, म्हणजे देवाचं जिथं साहित्य मिळतं त्या स्टोअरमध्ये तुम्हाला गंगाजल मिळून जाईल. एक बॉटल छोटी मिळते, ती तुम्ही घरात कायमस्वरूपी आणून ठेवा. संपली की दुसरी आणत जावा. कारण की एक टोपण जरी तुम्ही त्याचं टाकलं गंगाजलचं तर असं म्हणतात की पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही एक गंगाजलची बॉटल तुम्ही घरामध्ये अवश्य ठेवा. तुम्हाला गंगाजल थोडंसं टाकायचं आहे, नसेल तरी हरकत नाही. त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला एक तुळशीचं पान टाकायचं आहे. हे सर्व साहित्य टाकल्याच्या नंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे. आंघोळ करत असताना तुम्हाला एक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे तुम्ही आंघोळ संपेपर्यंत हा मंत्र चालू ठेवायचा आहे. तुम्हाला सर्वप्रथम उजव्या खांद्यावरून किंवा डोकं जर तुम्हाला धुवायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर उजव्या खांद्यावरून
पाणी घ्यायचं आहे आणि आंघोळ करत असताना आंघोळ संपेपर्यंत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला चालू ठेवायचा आहे। त्यानंतर आंघोळ झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची देवपूजा जी आहे ती करायची आहे आणि एक तुळशीचं पान हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुळशीचं पान हातामध्ये घेऊन तुम्हाला 11 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे। आणि श्री हरी विष्णूची जर मूर्ती असेल तर तुम्हाला त्या मूर्तीला हे तुळशीचं पान आहे ते अर्पण करायचं आहे। जर तुमच्याकडे ती मूर्ती नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला ही तुळशीचं पत्र आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। याचा अनुभव नक्की घ्या आणि कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब सुद्धा करा। आजची झालेली एवढी सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथंच थांबते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।